नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीच्या मागणीबाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले। सरकारने कधीही कर्जमाफी देणार नाही असं म्हटलेलं नाही। शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल। सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी 1500 रुपयांची आर्थिक मासिक मदत सुरू आहे। अजित पवार यांची ही मोठी घोषणा आहे। राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री म्हणून अकोला जिल्ह्यामध्ये झालेल्या आढावा बैठकीमध्ये जिल्ह्याच्या विविध विकास योजनांची स्थिती, भविष्यातील उद्दिष्ट आणि प्रगतीचा आढावा घेण्यात आला। बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ, तालुके आणि विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। या बैठकीमध्ये निधीच्या वापरावरती चर्चा हा मुख्य मुद्दा होता। 2024-25 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक नियोजनमध्ये 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असती, परंतु दुर्दैवाने फक्त 270 कोटी रुपयेच खर्च झाले, म्हणजेच 90% निधी हा वाया गेला। हा पुरावा अपेक्षित नव्हता, म्हणून जर संपूर्ण निधी वेळेवरती खर्च करता आला असता तर जिल्हे, तालुके आणि शहरांना जास्त फायदा होऊ शकला असता। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल अजित पवारांनी एक मोठं विधान केलेलं आहे की सरकार कर्जमाफी करणार नाही असं आम्ही बिलकुल म्हटलेलं नाही। म्हणजेच इथून पुढे देखील शेतकरी कर्जमाफीची शक्यता फार मोठी आहे। तर मग मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायकच बातमी म्हणावी लागेल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।